नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे पोलिसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईची चौकशी करून दोषींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने नाशिक परिक्षेत्राचे पोलीस संचालक दत्तात्रय कराड यांना निवेदन देण्यात आले आहे. दिनांक 4 जून रोजी प्राध्यापिका श्रीमती पद्मा शिंदे या देवपुरातील स्टेट बँक शाखेत गोल्ड लोन संदर्भात पैसे भरण्यासाठी गेले होत्या. त्यांच्यासोबत मॅनेजर अतुल गांधी व सदाशिव अजगे यांना घरी जाण्याची घाई असल्याने त्यांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केली व असभ्य वर्तन त्यांच्यासोबत केल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना हे प्रकरण सांगितले. त्यानंतर दाद मागण्यासाठी गेलेले शिवसेनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आली. असं असताना श्रीमती शिंदे यांनी देखील मॅनेजर अतुल गांधी व सदाशिव अजगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र असं असताना पोलिसांनी हेतू पुरस्कार बँक अधिकाऱ्यांविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही. उलट आमच्यावरच कारवाई केल्याचे दिसून आले. या एकतर्फी कारवाईच्या विरोधात नाशिक परिक्षेत्राचे पोलीस संचालक यांनी देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या विरुद्ध शिस्तभंग व कायदेशीर कठोर कारवाई करावी व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 4 तारखेला मी जेव्हा बँकेमध्ये गेले होते, माझ्याबरोबर जो असभ्य अभद्र व्यवहार झाला त्याच्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी काही सहकार्य न केल्यामुळं, माझी केस न घेतल्यामुळं मी शिवसेना कार्यालयात गेले 9 तारखेला. शिवसैनिक माझ्याबरोबर आले होते जाब मागायला. तर त्यांच्याबरोबर गेल्यानंतर बँकेवाल्यांनी बँकेवाल्याचा आमच्यामध्ये सर्वांमध्ये थोडासा वादविवाद झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे PI सर होते धनंजय पाटील म्हणून, ते पूर्णपणे एकतर्फी बँकेच्या बाजूनेच सगळं काही ऐकत होते. माझं काहीच ऐकून घेत नव्हते. त्यांनी काय केलं की उलट आमच्यावरतीच कारवाई करायला सुरुवात केली. ॲक्च्युली माझे त्यांच्यावरती केलेले जे कलम होते ते जास्त महत्त्वाचे होते. त्यांना अटक करायला पाहिजे होती, तर यांनी आम्हाला त्रास दिला. मग त्याच्यानंतरून आम्ही आता धनंजय पाटील हे जे आहेत त्यांची कंप्लेंट करायला IG सरांकडे नाशिकला गेलेलो होतो. IG सरांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि माझी एवढीच इच्छा आहे की जे धनंजय पाटील जे आहेत त्यांची पूर्णपणे इन्क्वायरी व्हावी, कारण की त्यांनी आर्थिक दबावाखाली, जास्त करून आर्थिक दबावाखाली एकतर्फी केस केलेली आहे आणि त्यांच्यावरती राजकीय दबाव आला, हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे, तशी आम्ही IG साहेबांकडे तक्रार केलेली आहे. धुळ्याच्या प्राध्यापिका आहे ज्या शिंदे मॅडम, त्यांच्यावर बँकेत काहीतरी अन्याय झाला. त्यांना मराठी बोलू नका आणि मराठी लोक चोर राहते आणि तुम्ही या चोरी करणे आहे असं घाणघाण बोलल्यामुळे त्यांना काही न्याय मिळाला नाही आणि ते आमच्याकडे आले. आणि आम्ही 9 तारखेला त्या बँकेत जाब विचारणा करता गेलो आणि जाब विचारणा करता गेलो तर त्या ठिकाणी तो जो स्थानिक कर्मचारी होता, मॅनेजर काही भेटला नाही आम्हाला, अजगे म्हणून, तो म्हणे माझी इतकी ओळख आहे आणि माझ्यासाठी 2-2 मंत्री फोन करतील, तुम्हाला माझी काय ताकद दाखवतो. तो आमच्याशी अर्रावी करू लागला. शिवसैनिकांनी योग्य पद्धतीने त्याचा समाचार घेतला आणि आम्ही त्या महिलेसाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. ते सर्व 70-80 कर्मचारी बँकेचे त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यावर प्रचंड आर्थिक आणि राजकीय दबाव टाकून त्यांनी उलट त्या महिलेवरच केस केली. जी बँकेची हे आहे, कस्टमर आहे, ती पैसे भरण्याकरता गेले 2 लाख रुपये कॅश आणि तिला चोर ठरलं. हे अत्यंत क्लेशदायक आणि अत्यंत मानहानिकारक आहे. त्या महिलेचा अपमान करणारं आहे आणि म्हणून आम्हाला फार त्या चीड आली. असं असताना त्या महिलेची केस त्यांनी घेतली नाही. दिवसभर त्या ठिकाणी अनेक बँकेचे अधिकारी वगैरे 70-80 लोक येत राहिले. त्या धनंजय पाटलांशी PIशी गुप्त चर्चा करत राहिली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. म्हणजे जो बँक कर्मचारी सांगत होता अजके की पहा तुम्हाला माझ्यासाठी 2 मंत्र्यांचे फोन येतील वगैरे, ते खरं ठरलं आणि आम्हालाच त्या ठिकाणी अटक केली. माझा मूळ प्रश्न असा आहे की त्या महिलेने आधी केस केलेली, तिच्यावर अन्याय झाला, तिचा विनयभंग झाला आणि म्हणून तिने केस केली 354 प्रमाणे. तर हा फार गंभीर गुन्हा होता. त्या अजगेला त्या ठिकाणी अटक व्हायला पाहिजे होती, परंतु त्याला अटक न करता तो दिवसभर बसून होता. त्याला अटक न करता आम्हाला अटक केली. आम्हाला पोलिसांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही सहकार्य केलं आणि उलट आम्हालाच अटक केली आणि त्याला सोडून दिलं. हा पक्षपातपणा आहे, हा कायद्याचा दुरुपयोग आहे, हा अधिकाराचा दुरुपयोग आहे. त्या धनंजय पाटलावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. आणि मी त्या ठिकाणी अशी एक मागणी केली की धनंजय पाटलाचे धुळे शहरामध्ये सातत्याने 20 वर्षे या ठिकाणी ते काम करत आहेत, म्हणून त्यांचे राजकीय लोकांशी, गुंडांशी संबंध झालेले आहेत आणि त्या सोयीप्रमाणे ते लोकांवर कारवाई करत असतात किंवा कारवाई करत नसतात.
आणि म्हणून ते आम्ही जे पोलीस महानिरीक्षक आहेत आपले कराळे साहेब, आणि विशेष म्हणजे ही घटना त्या दिवशी घडली ज्या दिवशी कराळे साहेब या ठिकाणी आले होते धुळ्यामध्ये, आणि ते पोलिसांना सांगत होते की पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागलं पाहिजे. त्याच दिवशी पोलीस लोक या महिलेवर दादागिरी करत होते, केस करू नका म्हणून सांगत होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे, आणि म्हणून आम्ही सांगितलं आहे कराळे साहेबांना की तुम्ही याची गांभीर्य दखल घ्या. मी या शब्दात बोललो आहे की धुळ्याची वाटचाल ही बीडकडे होत आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी राजकीय कार्यकर्ते जे भाजप सोडून आहेत त्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल होतात, आणि भाजपवाले गंभीर गुन्हे करतात त्यांच्यावर साधी एनसी दाखल होत नाही. याची गांभीर्याने आपण दखल घ्यावी. त्यांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलं आहे की या प्रकरणी मी कारवाई करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.